रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। रवींद्र धंगेकरांच्या विरोधात खटला दाखल होतोय। समीर पाटलांकडून हा खटला दाखल होतोय अशी माहिती सध्या समोर येते। रवींद्र धंगेकरांनी समीर पाटलांवर अनेक आरोप केले होते आणि या आरोपाच्या पार्श्वभूमीवरच आता रवींद्र धंगेकरांच्या विरोधात खटला दाखल करण्यात येतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? समीर पाटलांकडून खटला दाखल करण्यात येतोय, आरोप काय केलेत त्यांनी धंगेकरांवर? की आपण जर पाहिलं तर रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। समीर पाटील यांनी क्रिमिनल आणि दिवाणी दोन दावे जे आहेत ते पुणे कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत। सातत्याने रवींद्र धंगेकरांकडून समीर पाटील यांच्यावरती आरोप केले जात होते, मात्र कुठलेही पुरावे जे आहेत ते धंगेकरांनी दिलेले नाहीत आणि याच ते पुरावे द्यावेत यासाठी त्यांनी हा सर्व दावा जो आहे तो क्रिमिनल कोर्ट त्याचबरोबर दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे। यापूर्वी समीर पाटील यांनी 50 कोटीची नोटीस जी आहे ती रवींद्र धंगेकर यांना पाठवलेली होती आणि त्यानंतर हे दावे जे आहेत ते काल त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेले आहेत। त्यामुळे आता या अडचणी जे पुरावे आहेत समीर पाटलांवरती जे आरोप करण्यात आलेले होते ते पुरावे त्यांनी मागितलेले आहेत आणि त्यामुळं मानहानीचा खटला जो आहे तोही त्यांनी दाखल केलेला आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये समीर पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर हा वाद आता न्यायालयात चालणार आहे। त्यामुळे आता न्यायालय काय ऑर्डर करतंय, 50 कोटी जे आहेत त्यांची आबरू नुकसान जी आहे ती झालेली आहे। समीर पाटलांनी या संदर्भात कोर्टामध्ये धावही घेतलेली आहे। आता रवींद्र धंगेकर काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे आगामी काळात आता समीर पाटलांनी जो खटला दाखल केलेला आहे, मानहानीचा दावा केलाय, कोर्टात नेमकं काय घडतंय स्पष्ट होईल। आपण पाहू शकतोय रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत यामुळेच आता मोठी वाढ झाली आहे, कारण समीर पाटलांकडून खटला दाखल करण्यात आलाय, मानहानीचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे कोर्टात जो काही युक्तिवाद होईल त्यात कुणाचं पारडं जड होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।